सुप्रभात मित्रांनो, रायडर बाय शॉपिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा स्वागत मी जवळजवळ 3 महिन्यानंतर करतोय. डिसेंबर एंडमध्ये माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे मी टोटली 3 महिने म्हणजे 3 महिने टोटली बेड रेस्टवरती होतो. तर त्यानंतर आज हा व्हिडिओ बनवायचा म्हणजे मुहूर्त आल्याने सकाळ झाली आहे. आजूबाजूला खूप नॉईज असल्याकारणाने मॉर्निंगमध्ये मी व्हिडिओ बनवायचा विचार करतोय. तो चलिए शुरू करते हैं. तर माझ्या मागे काही वस्तू बघू शकता, ते कचरा नाही आहे, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सेल्समधून घेतलेल्या वस्तू आहेत. तर आज फायनली सगळ्या गोष्टी आल्यात आहेत आणि त्या मी याआधी ज्या राईड्स केल्यात ना, त्यामध्ये मला कोणत्या कोणत्या गोष्टींची जास्त नीड होती, तर त्या नीडच्या हिशोबाने त्या गोष्टी मागवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या परवडणार आहेत. मी प्रत्येक गोष्ट डिस्काउंटमध्येच ऑर्डर केलेली आहे, त्यामुळे ते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या तुम्हाला पॅकिंग बघता येईल, तुम्हाला बघू शकता तुम्ही. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या पॅकिंग्स आहेत, म्हणजे जिथे जिथे मला ते डिस्काउंट मिळालं तिथून त्या वस्तू घेतल्या आहेत. बेसिक मोटो ब्लॉगिंगसाठी मोटो ब्लॉगिंग सेटअपसाठी ज्या गोष्टी लागतात, आपण आउटडोर जेव्हा राईड करतो तेव्हा ज्या गोष्टी मला इम्पॉर्टंट वाटल्या किंवा ज्या गोष्टी मला नीड्स वाटली, त्याच गोष्टी मी प्रॉपर मागवलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी काय काय वस्तू मागवल्या, तुमच्यासमोर पुन्हा एकदा अनबॉक्स करतो आणि त्याची कॉस्टिंग किती झाली आणि किती टोटल कॉस्टिंग मला ह्या गोष्टी पडल्या आणि ह्या माझ्यासाठी किती वर्थ इट आहेत ह्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर या व्हिडिओला एंडपर्यंत बघून घ्या. मोटो ब्लॉगिंग बोलल्यानंतर सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट म्हणजे की वेल फिटेड हेल्मेट. हा ॲक्झॉरचा ॲपेक्स ग्लॉसी आहे. हा सगळ्यात मार्केटमध्ये जास्त सेल होणारा प्रोडक्ट आहे. हा ॲपेक्स ग्लॉसी आहे. हा एक वेल फिटेड हेल्मेट आहे आणि हा मतलब एकदम कमी रेंजमध्ये असा हा हेल्मेट आहे, ज्यामध्ये अँटी फॉग मिळतं आपल्याला, त्यासोबत एक वेल कुशनिंग मिळतं आपल्याला. त्यानंतर ह्याची स्पॉयलर बघा, केवढं मोठं स्पॉयलर दिलं आहे. ॲक्च्युली मोस्टली हेल्मेटला स्पॉयलर छोटा आहे, त्याला स्पॉयलर खूप मोठा स्पॉयलर दिला आहे. त्यासोबत याला अँटी फॉग ग्लास दिला आहे. प्लस त्यासोबत सन वायझर पण आपल्याला भेटला इकडे. कमी रेंजमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्यामुळे हा सगळ्यात जास्त सेल होणारा प्रोडक्ट आहे. त्यामुळे ही माझी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर ॲक्शन कॅमेरा, जो की आपल्या मोटो ब्लॉगिंगचा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर ही माझी सेकंड इन्व्हेस्टमेंट आहे. खूप टायमापासून माझी इच्छा होती कॅमेरा घ्यायची आणि हा असा एक कॅमेरा आहे जो गोप्रो हिरो 11ला मतलब कम्पेअर करतात ह्यासोबत. आणि ह्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला ओपन करून दाखवणारच आहे. त्यासोबत याच्या फीचर्स बघा मागे. 4K 120 FPS देतो आपल्याला हा आणि अल्ट्रा वाईल्ड रेंज मिळते आपल्याला. स्टेबिलिटी एक नंबर आहे. मी ह्याच्या व्हिडिओज जवळजवळ 2 महिन्यापासून बघवतो. नोव्हेंबरपासून माझ्या हा ॲड टू कार्ट म्हणजे विश लिस्टमध्ये पडला होता. ऑफर चांगली मिळत नव्हती, म्हणजे आता ऑफर मिळाली तर मी ही ऑर्डर केलेलं आहे. ते माझी सेकंड इन्व्हेस्टमेंट आहे. मी ओपन करून देतो आहे आपल्याला MGRJच्या कडून स्क्रॅच गार्ड आला आहे. तर त्यासोबत अशा काही बघा, हे असं स्क्रॅच गार्ड आहे त्याचं, आणि हे वेट टिश्यू आहेत आणि हे सॉफ्ट टिश्यू आहेत क्लिनिंग करण्यासाठी. आपला जो सरफेस, जो आपला मेन ऑब्जेक्ट आहे याचं सरफेस क्लिनिंग करण्यासाठी. आता तुम्हाला स्क्रॅच गार्डवरती एक गोष्ट सांगतो. मी ह्याआधी हा मला दुसरा स्क्रॅच गार्ड आहे. याआधी पण एक स्क्रॅच गार्ड मागवला होता, तो सायझिंगमध्ये प्रॉपर भेटत नव्हता. म्हणजे आता ही फ्रेम आहे ना आपली, ह्या फ्रेमला एज टू एज, तर जेव्हा पण आपण स्क्रॅच गार्ड घेतो ना, तर प्रॉपर एज टू एज बघायचा. आता हा बघा, हा कसा, हे बघा प्रॉपर एज टू एज भेटलेला आहे ह्याला. आता मी हे स्टिकर अजून काढले नाही, पण बघा प्रॉपर एज टू एज म्हणजे हे जे स्क्रॅच गार्ड आहे आणि ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे. ह्या आधीच्या स्क्रॅच गार्डपेक्षा ह्याची क्वालिटी एकदम प्रीमियम वाटते मला. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि हा ॲक्शन 3साठी एकदम परफेक्ट आहे. तर आपण ह्याची नंतर फिटिंग करणार आहोत. मला एक छोटंसं तुम्हाला दाखवायचं वाटलं म्हणून दाखवतो. हे बघा, ही मोठी फ्रेम आहे आपली आणि ही हे बघा प्रॉपर फिटिंग आहे. बघा एज टू एज प्रॉपर स्क्रॅच गार्ड आहे हा. ठीक आहे, तर हा माझ्यासाठी एकदम वर्थ इट आहे. फिटिंग करू. हे काही स्टिकर्स आहेत, माहिती नाही काय आहे ते.
स्टिकर्स भेटले ते बघा. तर खूप चांगला प्रेझेंटेशन आहे यांचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण याच्यावरती स्क्रॅच गार्ड लावून झालेत आणि प्रॉपर बघा एज टू एज फिटिंग बसलेत. मित्रांनो त्यानंतर माझी 4th इन्व्हेस्टमेंट आहे ती म्हणजे ही एक मेमरी कार्ड. तर हे सॅन्डिकचा एक्स्ट्रीम आहे. 64 GB मी घेतलं आहे. यामध्ये पण 3 व्हेरियंट येतात, सॅन्डिक अल्ट्रा, सॅन्डिक एक्स्ट्रीम आणि सॅन्डिक एक्स्ट्रीम प्रो. तर सॅन्डिक अल्ट्रामध्ये तो फक्त HD व्हिडिओजसाठी आहे, तो नॉर्मली मोबाईल डिव्हाइसमध्ये यूज होतो. त्यानंतर हा सॅन्डिक एक्स्ट्रीम आहे, हा मोस्टली ॲक्शन्स कॅमेराज, DSLRमध्ये नाही सॉरी एक्स्टर्नल कॅमेरा आणि ड्रोन्समध्ये हा जास्त करून यूज केला जातो. यानंतर येतो तो सॅन्डिक एक्स्ट्रीम प्रो. तो थोडासा कॉस्टली आहे आणि तो ह्याच्याहून म्हणजे HDR किंवा सुपर अल्ट्रा व्हिडिओजसाठी तो मेमरी कार्ड आहे. पण हा बेसिक म्हणजे मला म्हणजे ज्या हिशोबाने मी व्हिडिओ बघितले आहेत त्यानंतर सॅन्डिक एक्स्ट्रीम हा मोस्टली ब्लॉगर्स यूज करतात मेमरी कार्ड आणि खूप चांगला आहे. याची स्पीड आणि सगळं हे खूप चांगलं आहे, रेंज. त्यामुळे हा आपण ऑर्डर केला आहे. 64 GB आहे, आपण यूज करून बघू. जर चांगला वाटला तर मग आपण 128 किंवा 265 GB वरती आपण टर्न ऑन करू. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपलं स्क्रॅच गार्ड लावून झालं आहे. आता आपल्याला बॅटरी इन्सर्ट करायची आहे आणि त्यानंतर मेमरी कार्ड इन्सर्ट करायचं आहे. या 2 गोष्टी आपल्याला इन्सर्ट करायच्या आहेत. तर बॅटरी इन्सर्ट करण्यासाठी हा बघा, तर इथे हा ॲरो दिला आहे ना, हा आपल्याला खालच्या साईडला पुश करायचा आहे आणि त्यानंतर हे ओपन होतं. हा बॅटरीचा कंपार्टमेंट आहे. तर यानंतर आतमध्ये आपण बॅटरी इन्सर्ट करतो आहे. ओके सो ओके, तर हा ऑन ऑफचा बटन आहे. हे काही मॅन्युअल्स आहेत आणि हे सगळं पहिल्यांदाच चालू केलं आहे कॅमेरा. त्यामुळे हा DJI मिनो करून असा एक ॲप आहे. तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला तिथे तो पोचवतो. तो मी ऑलरेडी स्कॅन करून झालं आहे, त्यामुळे आपण स्किप करणार आहोत. कन्फर्म डेटा, टायमिंग आणि सगळं हे आपण नंतर सेट करू. तर फायनली आपला कॅमेरा सुरू झाला आहे. यामध्ये सेन्सिटिव्हिटी, टचस्क्रीन खूप सेक्सी आहे, मजा येते, बघू शकता. खूप वाईड रेंजमध्ये मिळते. सेम आपल्या डिस्प्ले फ्रंटवरती पण देखील तुम्हाला तेच आहे, फोकस होते. ओके, आता यामध्ये मेमरी कार्ड इन्सर्ट नाही केलं आहे, विसरलो मेमरी कार्ड टाकायला. तर त्यामुळे इकडे वरती बघा रेड कलरचं आपल्याला टिकमार्क दिसते वर. आणि माईक तर आपल्याकडे आहेच ना, माईक आपण ऑर्डर कॅन्सल केली आहे, ते आपण शॉपमध्ये जाऊन घेणार आहोत. त्यामुळे त्याच्यात मेमरी कार्ड इन्सर्ट करू. नो HD कार्डचा मेसेज आला आहे. तर आपण जेव्हा मेमरी कार्ड इन्सर्ट करू त्यानंतर चेक करू की कसं काय आहे ते. ठीक आहे. तर फायनली मेमरी कार्ड आपलं इन्सर्ट करते आपण. सेम प्रोसेस, बटन दिलं आहे, पुश डाऊन, ओपन. हा मेमरी कार्डचा स्लॉट दिला इथे. तर मेमरी कार्ड सेट झालेला आहे भावांनो. ओके, तर आपण आता स्टार्ट करतोय.
ओके, तर तुम्ही बघू शकता मगाशी मेमरी कार्ड आपण इन्सर्ट केलं नव्हतं, तर त्यामुळे आपल्याला इथे रेड कलरचा सिम्बॉल आला होता. पण आता तो मेमरी कार्ड आपल्याकडे तिथे इन्सर्ट झाला आहे आणि 59.3 GB आपल्याला दाखवतो तिथे. ठीक आहे, तर आपला मेमरी कार्ड इन्सर्ट झाल्यानंतर आता आपला कॅमेरा पूर्णपणे यूज करण्यासाठी रेडी झाला आहे. या कॅमेऱ्याची एक खासियत आहे की इथे ना ह्या मॅग्नेटिक लॉक्स आहेत, म्हणजे ते तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट मॅग्नेटिक कनेक्ट होतात. हे बघा, हे असं मॅग्नेटिक येतं डायरेक्ट माउंट. ते प्रॉपर बघा लागलं. हे एवढं मजबूत आहे ना, म्हणजे एकदम बसतं आहे बघा. हा मॅग्नेटिक कॉर्ड. ह्या कॅमेऱ्याची हीच एक खासियत आहे की हा मॅग्नेटिक आहे. ह्याला वेगळं ह्याचा माउंट पण आहे, पण तुम्हाला याच्यासाठी एक वेगळ्या माउंटची गरज नाही आहे. सीधा मॅग्नेटिक आहे आणि खूप मजबूत आहे. इथे हा लॉक आहे, हा प्रेस केल्यानंतर ओपन होतो. खूप स्ट्रॉंग आहे. हा मॅग्नेटिक माउंट आहे. त्यासोबत आपल्याला कॅमेऱ्यासोबत एक माउंट आला आहे. हे बघा, तर जर आपल्याला कधी रील्स आपल्याला व्हर्टिकल शूट करायचे आहेत, तर आपण हा असा व्हर्टिकल अँगलमध्ये कॅमेरा लावून पण आपण रील शूट करू शकतो. त्यानंतर आपला हा नॉर्मल कॅमेरा अँगल आहे, जो त्याला खाली मॅग्नेटिक अटॅच होतो. ठीक आहे, आणि हा मॅग्नेटिक ही गोष्ट ह्याच कॅमेऱ्यामध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे ह्या गोष्टीमुळे हा कॅमेरा थोडासा वेगळा थोडासा अनुभव देतो. ह्याला साईडला असं लॉक आहे. हा प्रेस करायचा हलकासा वरती आणि खेचायचं. हे बघा लागलं, हे असं निघतं. हा मॅग्नेटिकमुळे हा कॅमेरा थोडासा वेगळा अटॅच होतो. आणि हा 4th इन्व्हेस्टमेंट आहे. हा ब्लू आर्मरचा चेन माउंट आहे, जो की आपल्या हेल्मेटला इथे लागणार. एक मिनिट दाखवतो. हा जो माझा हेल्मेट आहे, ती ह्या ठिकाणी तो चेन माउंट लागणार. हा ब्लू आर्मरचा आहे. हा आता 3mm टेपसोबत येतो. हा फिक्स होणारा हे आहे हेल्मेटला. हा फिक्स होणार चेन माउंट. अजून एक चेन माउंट येतो, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, हा बघा, हा या आधीचा सेटअप होता, म्हणजे माझा. या आधी जेवढे पण मी राईड्स केले ते ह्या सेटअपवरतीच केलेत. यामध्ये ना हा 360 कॅमेरा, हा पूर्ण प्रॉपर व्ह्यू 360 अँगलमध्ये व्ह्यू शूट करतो. पण यामध्ये एक सीन असा व्हायचा की बघा, हा स्ट्राईप माउंट आहे. त्यामुळे ना ही काच प्रॉपर बंद नाही व्हायची. त्यामुळे मला विंड ब्लास्ट खूप मिळायचा. आणि ह्यामध्ये ना नॉईज कॅन्सलेशनचा इश्यू आहे. कॅमेऱ्यामध्ये फुटेज खूप चांगले मिळायचे, पण आवाज रेकॉर्ड नाही व्हायचा. पण ते नॉर्मली मी शूटसाठी यूज करायचो. ठीक आहे, तर हा माझा पहिलाचा सेटअप आहे. तर फायनली मित्रांनो, आपण हेल्मेटला चेन माउंट फिट केलेलं आहे. 3mm टेप, म्हणजे मजबूती एकदम बोलताना एकदम मजबूती आहे. आणि ती अशा प्रकारे आपण तो हेल्मेटला आपल्या चेन माउंट बसलेला आहे प्रॉपर. जास्त करून वरती चेन काय इश्यू नाही आणि खाली भरपूर स्पेस होता. हा ॲक्च्युली ना मी हेल्मेट ह्या सगळ्या गोष्टी बघूनच घेतला होता, कारण ह्याला पुढे जर मी कॅमेरा माउंट केला तर मला चेनला काही इश्यू येईल काय. कधी काय होतं म्हणजे त्या हेल्मेटमध्ये हा जो एअर वाइंडर होता हा इथपर्यंत होता. त्यामुळे ती बसायचं ना व्यवस्थित. हा प्रॉपर म्हणजे बघा ना, लाईट कमी आहे घरात. प्रॉपर बघा, एकदम वरती जागा पण थोडी उरलेली आहे. आणि त्यानंतर हा चेन माउंट इथं मी बसवलेला आहे, बघू शकता. आणि 3mm ची टेप याआधी पण आम्ही बाईकच्या खूप गोष्टींमध्ये आम्ही यूज करतो. 3mm तर ट्रस्टेड आहे. मित्रांनो, आता ह्याला लागेल हा जे माउंट. ह्याच्यावरती जे माउंट लागतो. त्यानंतर आपला त्यावरती कॅमेरा अटॅच होतो. हा जे माउंट माझ्याकडे ॲक्शन प्रोचा खूप आधीपासून एक एक्स्ट्रा पीस होता. वाटलं नव्हतं कधी यूज होईल हा. 360च्या कॅमेऱ्याच्या टायमाला मी हा यूज केला होता. तर एक्स्ट्रा माझ्याकडे 2 जे माउंट होते एक्स्ट्रा. तर तो आता ह्या माउंटला इथे अटॅच होणार. त्यानंतर हा आपला कॅमेरा अटॅच होणार त्यावरती. तर हा मी तुम्हाला एक फायनल लुक दाखवतो होता कसं वाटेल ते. ठीक आहे, तर मित्रांनो, आपला असा प्रकार सेटअप झालेला आहे. तर फिटिंग काही इश्यू नाही, ट्रस्टवरती आहे, एकदम मजबूत टाईट वाटतं आहे. तर आता मला राहत नाही, मी घालून बघतो हेल्मेट कसं वाटतं ते आपल्याला. नाही सॉरी, हेल्मेट वेअर करायच्या आधी पहिलं आपल्याला फेस मास्क वेअर करायचं असतं. गुड हॅबिट. बँक पीछे से लुटना है. ठीक आहे, तर फेस मास्क वेअर केलं आहे आपण. अरे हवा केवढं टाईट आहे कुठून. तुम्हाला दिसतंय का प्रॉपर? हां, दिसतंय. तर मित्रांनो, तर अशा प्रकारे आपला हा हेल्मेट झाला आहे सेट आणि टाईट मजबूत आहे. आणि हा असा हँडलचा माउंट
माझा असा हा वायर फ्रेम देणार आहे, इथून पूर्ण अशी वायर फ्रेम देणार आहे. तर हा आहे तर याची फुटेज मी जशी बाईक जेव्हा चालू करेन त्यानंतर याची एक फुटेज तुम्हाला दाखवेन की कसा अँगल सेट होतो याचा. टेम्पररी सेट केला आहे तर ठीक आहे, मजबूत आहे. तरी मनामध्ये भीती तर असणारच की कधी जेव्हा राईड करेन आउट राईडला तेव्हा जाईन तेव्हा हा कॅमेरा निघू नये. बाकी तर ठीक आहे. कसं वाटतंय? खूप मला ना एकदम घुसमटल्यासारखं वाटतं आहे हेल्मेटच्या आतमध्ये. कसे वेळ करतात रायडर लोक हेल्मेट काय माहिती. 4 गोष्टी मेन इम्पॉर्टंट ज्या आपण ऑर्डर त्यालेल्या आहेत. मेमरी कार्ड, चेन माउंट विथ ब्लू 3M टेप ब्लू आर्मरचा आहे. त्यानंतर आपला DJI Osmo Action 3 जो आता न्यू मोटो ब्लॉगिंग सेटअपसाठी माझा यूज होणार आहे. हा माझा ओल्ड Insta 360 हा पण माझ्यासोबत असणार आहे. हा खूप माझा फेवरेट आहे. त्यानंतर एक स्क्रॅच गार्ड जे त्या कॅमेऱ्याच्या सोबत कॅमेराला यूज होणार आहेत आपल्या MG RJचा आहे आणि ह्याचे पण चांगले रिव्ह्यूज आहेत. तर ह्या सगळ्या सडन गोष्टी ज्या मी ऑर्डर केल्यात ना ह्या यूट्यूबवरती मी 1 महिना स्टडी केल्यानंतरच ऑर्डर केलेल्या आहेत. सगळ्यांचे ॲड टू कार्टमध्ये जवळजवळ नोव्हेंबरपासून ॲड टू कार्ट होते ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे. पण ऑफर प्रॉपर सेल प्राईस आणि सगळं ऑफरमध्ये नव्हत्या. त्यामुळे ह्या गोष्टी मी ऑर्डर म्हणजे फक्त विश लिस्टमध्ये टाकून ठेवल्या होत्या. ऑफर मिळाली तर नवीन वर्षामध्ये नवीन ऑफर्स मिळाले तर त्या सगळ्या गोष्टी